नियोजनाबद्दल, आर्थिक नियोजनाबद्दल घ्यायचे धडे आजचा विषय आहे. ह्या विषयात मी तज्ञ नाही किंवा माझं शिक्षणही त्यात नाही, पण गेल्या 11 वर्षांच्या अनुभवातून आणि सर्व ज्येष्ठ मंडळी जी आपल्याला मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या त्यांच्या काय म्हणूयात आपण, त्यांच्या मदतीने आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आता गेली आपण अनेक वर्ष जर म्हणालो, की प्रकाशन व्यवसाय हा मी आल्यापासून, म्हणजे ऍटलिस्ट मी जेव्हापासून बघतोय 2009 पासून आणि त्याच्या आधीपासून हा चांगला आणि सुरळीत आणि वाढता व्यवसायच आहे असं आपण म्हणू शकतो. पण गेली 5 वर्ष जर आपण म्हणालो, तर प्रकाशन व्यवसायात काही ना काही कारणाने आपल्याला अडथळे निर्माण झालेले आहेत. काही ना काही थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला रिसेशन फील होतंय. म्हणजे अगदी दुष्काळ म्हणूयात, ओला दुष्काळ म्हणूयात, जीएसटीचा परिणाम म्हणूयात, जो बऱ्यापैकी झाला आणि नोटाबंदीचाही परिणाम झाला. तर असे जर सगळे आपण अनुभव घेतले, तर आत्ताची जी कोविडची परिस्थिती आहे, की त्यामुळे अधिक त्याचा विचार व्हावा अशी नक्कीच निर्माण झालेली आहे. मला ह्या विषयाकडे सुरुवात करताना एक अजून महत्वाचं एक उदाहरण म्हणजे जे काही वर्षांपूर्वी झालं, 2013 साली एलबीटी हा लागू झाला आणि एलबीटीला विरोध करण्यासाठी मुंबई सोडून इतर पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघाले किंवा दुकानं चालू बंद अशी होती. असा 2 महिन्याचा हा काळ होता आणि त्या सगळ्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटचा जर एक ऍस्पेक्ट बघितला, तो म्हणजे क्रेडिट सायकल्स, की आपला व्यवसाय हे सगळे क्रेडिटवर चालतात, क्रेडिट पिरियड्सवर चालतात. त्यांनी ही क्रेडिट सायकल नक्की डिस्टर्ब झाली. ती डिस्टर्ब झाल्याने ओव्हरऑल जर आपण बघितलं, की त्याचा परिणाम पुढचे 6 ते 8 महिने आपल्याला ते सुरळीत होण्यासाठी गेला. आणि हा काळ मी म्हणतोय जेव्हा की प्रकाशन व्यवसायाला तो वाढतच होता, म्हणजे त्याच्यात कुठेही दुसरे तात्कालिक प्रॉब्लेम्स तेव्हा नव्हते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं, की मी आजचा हा विषय 3 किंवा 4 टप्प्यात मांडणार आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा आपण आर्थिक नियोजन जे म्हणतो आहोत, हे आपण कायमच आपली पुढची वाटचाल कशी असणार आहे ह्याच्यावर आपण ठरवत असतो. सो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की येणारा काळ का आपण एवढे चिंतेत आहोत सगळेजण, कारण कुठलीही शाश्वतता आपल्याला नाही, की 2-3 महिने सर्व बंद आहे आणि मग आपलं सुरू झालंय लॉकडाऊन नंतर सर्व सुरळीत सुरू झालं असं नाहीये. कोविडला अजूनही औषध नाहीये, ते कधी येणार आहे माहिती नाही. त्याचबरोबर सरकारकडनंही असं फिक्स्ड काही सांगण्यात येत नाहीये, की बाबा पुढे फक्त आम्ही तयारी केली आणि आता पुढे सगळ्यांनी सुरळीत सगळं सुरू करा. अजूनही आपण बघतो की ट्रान्सपोर्ट, कुरिअर सर्व्हिस, पोस्ट हे अजूनही पूर्ण प्रमाणात पूर्ववत झालेलं नाहीये. तर त्यामुळे नाही म्हटलं तरी ही अनिश्चितता आहे आणि त्या सगळ्यामुळे एकूण एक सर्वच इंडस्ट्रीज, म्हणजे प्रकाशन असं नाही, सर्वच इंडस्ट्रीज ह्यामुळे संकटात आहेत का, असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्याचा हा होतो कॅस्केडिंग इफेक्ट, की अरे एक व्यवसाय चालत नाही, मग त्याच्या कर्मचाऱ्यांवर परिणाम, त्यामुळे आपल्यासारख्या पुस्तकं घेण्याची क्रयशक्ती पण समज कमी होत असेल तर अशा पद्धतीने हा कॅस्केडिंग इफेक्ट होत जातो एका इंडस्ट्रीचा दुसऱ्या इंडस्ट्रीपर्यंत. आणि म्हणून मग सर्वजण आपण म्हणूया किंवा इतर नागरिकही हे हातचं राखून ठेवण्यात जास्ती इंटरेस्ट धरतात. तर अशा ह्याच्यावर पार्श्वभूमीवर आपण नेमकं पुढे कसं जायचं, तर मला मी 3 टप्प्यात हा विषय म्हणतो. पहिला म्हणजे आपल्याला आपले खर्च हे कमी करायला हवेत. सो खर्चावर नियंत्रण करणं गरजेचं आहे, कारण मी म्हटल्याप्रमाणे की आपण प्रकाशन व्यवसायाने कधी आत्तापर्यंतचा जसा अनिश्चितता काळ आहे तसा तेवढा प्रमाणात तरी बघितलेला नाहीये किंवा जगात कोणीच बघितलेलं नसेल मागच्या काही ह्या 100 वर्षात किंवा 50 वर्षात तरी. तर त्या हिशोबाने आपल्याला खर्च कमी करणं गरजेचं आहे. जे खर्च डिसिजन्स आपण सहज घेत होतो
ते आता थोडे सावधतेने आपल्याला घ्यायला हवेत. उदाहरण द्यायचं झालं तर एक एक मुद्दा घेतो. आपले कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत, आता पगार ही पहिली गोष्ट एक खर्च म्हणून मोठी असते आणि त्याचाही सगळ्यांनी दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे. कारण शेवटी आपण व्यावसायिक आहोत आणि आपण कर्मचाऱ्यांचा जर काढलं तर शेवटी त्याचा इफेक्ट आपल्या इंडस्ट्रीवरच होणार आहे. आणि तर त्यांच्याशी बोलून, माझ्या मते कर्मचाऱ्यांशी बोलून एक त्यांनाही सस्टेनेबल होईल, आपल्यालाही सस्टेनेबल होईल आणि जास्तीत जास्त वेळ आपण किती पुढे जाऊ शकतो ह्याचा विचार व्हायला हवा. कारण शेवटी टीम असते आणि टीमच सर्व व्यवसाय पूर्ण नेते. म्हणजे आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबरच आपण पुढे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपली व्यवसायाला लागणारे जे प्रिमाइसेस आहेत, जागा आहेत, त्यांची भाडी, रेंट्स आता किती जास्ती प्रमाणात जात आहेत का ह्याचा आपण अंदाज घेतला पाहिजे. ज्यांच्याकडे ओनरशिपच्या जागा नाहीत त्यांनी ह्याचा जरूर विचार करावा आणि त्याचं नियोजन करावं की आपल्याला नेमकी आपल्याकडे एक्सेस स्पेस आहे का, आपल्याकडे जास्तीची जागा आहे का, त्याचं आपण काही नियोजन करू शकतो का. मग त्याच्यातून एकात एक हा जो विषय येतो तो जेव्हा आपल्या व्यवसायाला सर्वात महत्वाचं लागतं किंवा सर्वात जी गोष्ट कंझ्युम होते ती म्हणजे जागा, गोडाऊनच्या स्वरूपात, की आपल्याला आपला स्टॉक मॅनेज जसं आपल्या टायटल्स वाढत जातात, जशी पुस्तकं वाढत जातात त्याची उपलब्धता आपल्याला ठेवायला लागते आणि त्यामुळे आपली गोडाऊनची जागा ही जास्ती वापरली जाते. तर त्याचाही विचार करून तो खर्च खाली आणता येऊ शकेल, त्याचं व्यवस्थित नियोजन करायला हवं. पण त्याच्यातून जो विषय येतो तो म्हणजे स्टॉक मॅनेजमेंटचा. स्टॉक मॅनेजमेंट बद्दल इतर अधिक मी बोलणार आहे की स्टॉक नेमकं आपल्याला किती लागतो, आपल्याला थोडासा त्याचा आजच्या युगातल्या काही गोष्टीचा विचार करून आपले सेल्सचे फिगर्स किती होते मागच्या 2-3 वर्षातले ह्याचा अनालिसिस करायला हवा आणि पुढे किती असू शकतील. आणि खरं सांगितलं तर ह्याचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. पण आपल्याला एक अंदाज बांधायला लागेल आणि त्या अंदाजावरनं आपण आपली सगळं पुढचं प्रोडक्शन सायकल्स आणि आपला स्टॉक आपण मॅनेज करू शकू, जेणेकरून आपण आपली गोडाऊनची जागाही मॅनेज करू शकू आणि मग त्यामुळे आपला खर्च थोडा नियंत्रण त्याच्यावर येऊ शकेल. पुढचा मुद्दा अजून एक घेतो. प्रोडक्शन विषयी मी अधिक बोलणार आहे. पण त्या अगोदर जे आपले इतर काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स आहेत, जसं की वीज, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोनची बिलं, मोबाईलची बिलं, इंटरनेटची बिलं ही कुठे आपण कमी करू शकतो का ह्याचा जरूर विचार व्हावा. आणि ह्या सेवा अशा आहेत की आज आपण जरी समज काही ह्याच्यात कपात केली तर आपल्याला हवं असेल तेव्हा ते परत आपण जास्ती प्रमाणात घेऊ शकू. त्यामुळे त्याचा विचार करून थोडासा खर्च कमी होईल. आता अगदी असा विचार केला तर व्यावसायिक म्हणून अरे महिन्याला 1000-2000च्या खर्चाने किती फरक पडणार आहे किंवा 4000च्या खर्चाने. पण ह्याच्यात मी थोडासा असा अप्रोच घेतो की थेंबे थेंबे तळे साचे. आपण थोडे थोडे करून तरी खर्च हे केले पाहिजेत, कारण आपल्याला एक एक महिना आपल्या सस्टेनेबिलिटीचा वाढवत जावा असं मला वाटतं. जेणेकरून आपण आपल्या कर्मचाऱ्यांनाही सपोर्ट करू शकू आणि आपण व्यवसाय सोडू नाही शकत. आपल्याला त्याच्यात काम करतच राहायचं आहे. त्याच्यामुळे आपण पुस्तकं जी काढायची असतील तर ते आपल्याला ही सगळ्या खर्च वाचवल्याने आपल्याला ते प्रोडक्शन मध्ये खर्च वापरता येतील नव्या पुस्तकांमध्ये, जेणेकरून विक्री होईल. तर त्यामुळे हे महत्वाचं आहे. मी मगाशी स्टॉक मॅनेजमेंट बद्दल जे बोलत होतो त्याविषयी अजून एक महत्वाचा मुद्दा असा की आपण आपले स्टॉक सेल्स आपले स्वतःचे तर आपण बघावेच, पण आपल्या विक्रेत्यांबरोबर, आपल्या बुकसेलर्स बरोबर, डिस्ट्रीब्युटर्स बरोबर एक चांगला संवाद करून, प्रॅक्टिकल संवाद करून त्यांच्याकडे एक्सेस स्टॉक जर असेल तर तो आपण परत मागवावा किंवा त्यांच्याशी बोलून की बाबा तुमच्याकडे जर उदाहरणार्थ एका टायटलच्या 10 कॉपीज आहेत आणि त्या विकल्या जात नसतील तर तुम्ही 5 ठेवा, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर, किंवा त्याचं बिलिंग करून टाकूयात. नाहीतर मग ते कॉपीज परत करा. आणि त्याच्याने असं होऊ शकतं की आता जसं आमच्या रोहन प्रकाशनाच्या समज आता 450 पुस्तकं उपलब्ध आहेत, तर
5-5, 10-10 करून जरी आपण म्हणालो तरी ती क्वांटिटी बरीच होते आणि तेवढ्या प्रमाणाने आपण जर आपलं प्रोडक्शन सायकल डिफर करू शकलो, म्हणजे पुढे नेऊ शकलो, की ह्या महिन्यात जर उपलब्ध स्टॉक जो काही असेल, तर आपण आपला नियोजन अशा पद्धतीने करूयात, की आजच्या ह्या महिन्याच्या ऐवजी पुढच्या महिन्यात करूयात. जेणेकरून थोडे खर्च विभागले जातील आणि आपला कॅश फ्लो मेंटेन होईल. ओव्हरऑल मला असं वाटतं, की एकूणच आपल्या व्यवसायातील आता आपल्याकडे सर्वांकडे अधिक वेळ आहे असं मला वाटतं आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, की आपण सगळ्यांनी थोडा अधिक विचार करून नेमकी आपली संस्थेची एफिशियन्सी कशी वाढू शकेल ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. एफिशियन्सी म्हणजे काय किंवा आपण ज्याला म्हणतो की आपल्या कर्मचाऱ्यांकडून अधिक आपण काय काम करून घेऊ शकतो, आपण काय विचार करू शकतो आणि काय नियोजन करू शकतो. कुठे जर अधिक खर्च होत असेल तर तो कसा कमी आणू शकतो. तर अशा पद्धतीने थोडा त्याचा अधिक विचार करता येईल, जेणेकरून खर्चही कंट्रोलमध्ये राहतील, आउटपुटही जास्ती मिळेल. दुसऱ्या मुद्द्याकडे येतो आता, की तो म्हणजे कॅश फ्लो मेंटेन करणं. कुठलाही व्यवसाय म्हणालो आपण, की शेवटी आपले खर्च किती आहेत आणि आपल्याकडे उपलब्ध फंड्स किती आहेत, ह्याचा आपण मोजमाप तर करतोच. पण त्याचबरोबर व्यवसाय करत असताना आपला कॅश कशी मेंटेन होते हे आपल्याला खूप निष्कून बघायला लागेल. त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे रिकव्हरीचा येतो, की आपले जुने पैसे, कुठले पैसे येणे आहे, ह्याचा आपण थोडंसं अंदाज घेतला पाहिजे. आपल्या विक्रेत्यांबरोबर आपले उत्तम संबंध असतात. आपण अजूनपर्यंतचा व्यवसायाचा फॉर्मॅट सगळा ठरवलेला आहे. पण हे वर्ष वेगळं आहे आणि ह्या वर्षाला आणि जर विचार केला, की कोविडचं हे जर जानेवारीपर्यंत सगळं ओसरलं नाही, आपला व्यवसायाने तोपर्यंत नॉर्मल जे आकडे आहेत ते गाठले नाहीत, तर आपल्याला पुढच्या 2021च्या ऑगस्टपर्यंत आपल्याला आपला व्यवसाय सस्टेन करायचा आहे. कारण आपली जी सीझन टाइम ज्याला आपण म्हणतो, तो खरा सगळा सुरू होतो तो ऑगस्ट नंतरच सुरू होतो आणि तो साधारण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत असतो. सो जो मॅक्सिमम व्यवसायाचा पार्ट आहे धंद्याचा, जे आकडे मोठे मिळतात आपल्याला, टर्नओव्हर जो होतो तो ह्याच 6-7 महिन्यात होतो. त्यामुळे जर ह्याच पुढच्या येणाऱ्या, म्हणजे मी खूप आशावादी आहे, त्यामुळे ह्या ऑगस्ट पासून जानेवारीपर्यंत व्यवसाय चांगलाच होईल. अगदी 100% नसला तरी 70-80% पर्यंत पोचवायलाच हवा असं आपण म्हणूयात. तर त्या हिशोबाने आपण आपल्या विक्रेत्यांशी बोलावं, आपल्या रिकव्हरीज च्या बद्दल बोलावं आणि एक कॅश फ्लो मेंटेन करण्याच्या बाबतीत. आपण साधारण महिना 2 महिन्याचे क्रेडिट लिमिट्स दिलेले असतात. ते बऱ्याच वेळेला पुढे जातात. तर आताचा काळ असा आहे, की विक्रेत्यांनाही आपल्याला सांभाळून घ्यायचंय, विक्रेत्यांनीही आपल्याला सांभाळून घ्यायचंय. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी, की ते कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. वेळच्या वेळी आपले स्टेटमेंट जाणं, त्यांना आपण सांगणं, की काय आहे आणि त्यांनी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी करत आपल्याला आपले पैसे देत राहणं, हे फार गरजेचं आहे. प्रकाशकाला त्याचे पैसे देणं. कारण शेवटी ह्या चक्रातून, ह्या पैशाच्या सायकल मधूनच नवीन निर्मिती होणार. जे काही नवीन पुस्तकं काढायची ती खरी विकली जातात जास्ती प्रमाणात आणि ती जर त्याचं उत्पादन करायचं असेल तर आपल्याला ती शाश्वती हवी, ते एकमेकांवर विश्वास हवा आणि तो संवाद हवा, की आम्ही एकमेकांना आपण सपोर्ट करून पुढे जाऊया. त्याचबरोबर मला अजून एक महत्वाचा मुद्दा इकडे मांडावासा वाटतो, की जो एकूणच प्रकाशकाच्या आणि विक्रेत्याच्या फायनान्स मॅनेजमेंटवर फार महत्वाचा आहे. आणि तर आपण जे कस्टमर्सना डिस्काउंट्स देतो, वाचकाला जे सवलती जातात, त्याच्यावर काहीतरी आपल्याला एक ठरवून एक ते सगळ्या सवलती खाली आणायला हव्या. म्हणजे आपण सहजासहजी सहज म्हणतो, की एक 20% तरी सवलत वाचकाला द्यावीच लागते. 15%, 20%. तर ती आपण सर्वांनी मिळून एकत्रित त्याचा विचार करून मला असं इकडे संघटनेलाही सांगावसं वाटतं, की संघटनेने जर त्याच्यात थोडा पुढाकार घेतला, विक्रेत्यांशी आणि प्रकाशकांशी एकत्र एक संवाद आपण केला आणि जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं, की ओव्हरऑल वर्षभर जी सवलत जाईल ती जास्तीत जास्त जी पूर्वी 20% पर्यंत जात असेल ती 10% वर आणावी का? ह्याचा विचार व्हावा आणि ते अंमलातही यावं.
वर्षातून एकदा सवलतीची स्कीम करणं दिवाळीच्या वेळेला किंवा वर्षातून 2दा आणि मग काहीतरी ऑफर्स करून मग वाचकांना अट्रॅक्ट करणं, हे करावंच लागेल. त्याच्यात काही माझं सर्वच जण आपण करतो ते. पण ओव्हरऑल एक बघता ते सगळे डिस्काउंट थोडेसे कमी जर झाले, तर ते जास्तीचे 10% आपल्या सर्वांना वापरता येतील. अ, विक्रेत्यांना त्यांच्या अडचणीतून त्याचा सपोर्ट मिळेल. प्रकाशकांना, विक्रेत्यांना त्यामुळे जे काही कमिशन आपलं ठरलेलं आहे स्टँडर्ड, त्याच्यात त्या ह्याच्यात सगळा व्यवसाय सुरळीत होईल. अ, ह्याचाच दुसरा भाग आहे, की ओव्हरऑल लायब्ररीचे जे डिस्काउंट्स आहेत, तेही त्या निमित्ताने आपण जर कमी करू शकलो, अ, एक लिमिट ठरवून आणि माझ्या मते संघटनेचे सगळे जे सीनियर मंडळी आहेत, त्यांनी या विषयावर थोडंसं विचार करून अ, हे सगळ्यांचेच जर काही टक्के आपल्याला वाचवता आले, तर त्याचा उपयोग होईल. अ, दुसरी गोष्ट मला अशी वाटते, की आपल्या विक्रेत्याबरोबर जसं आपण बोललो, की क्रेडिट सायकल्स जर आपण थोडीशी कमी करू शकलो, 2 महिने असतील तर ती महिन्यावर आणू शकलो, तर ओव्हरऑल रोलिंग जास्ती होईल. बऱ्याच वेळा असं होतं, की अ, पुस्तकं ही नवीन पुस्तकं आलेली ही उपलब्ध नसतात विक्रेत्यांकडे. त्याची कारणं अनेक असू शकतील. पण हा संवाद आणि हे रिकव्हरी सायकल छोटा केल्याने नवीन प्रोडक्शन होईल, नवीन पुस्तकं येतील बाजारात आणि ती वेळच्या वेळी पोहोचत जातील. ह्यांनी ओव्हरऑल आपण वाचकाला अधिक वाचक वर्गाला आपण अट्रॅक्ट करू शकू. की तिकडे प्रकाशन व्यवसायात काहीतरी सुरू आहे सतत, हे त्यांना दिसेल. वाचकांची भूक भागत राहील, नवीन निर्मिती होत राहील, लेखकांनाही त्याचा बेनिफिट मिळेल. असं ओव्हरऑल त्याचा फायदा होऊ शकेल आणि आत्ताचं हे वर्ष तरी आपण तसा एक प्रयोग करून बघायला हवा. अ, मी म्हटलं तसं आपल्या सर्वांना आत्ता आपण एक छोटी इंडस्ट्री आहोत तसा विचार केला तर. तर आपण सगळ्यांनी एकत्रित येण्याचं फार गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला विषय जरी फायनान्शियल मॅनेजमेंट असला, तरी हा त्याचा एक कोर विषय आहे, की आपण सगळ्यांनी संघटित असलो, तर आपण ह्या सगळ्याच गोष्टी ठरवून करू शकू. बँकांनाही अप्रोच होता येईल. जेणेकरून एका इंडस्ट्रीला जो सपोर्ट मिळतो व्यावसायिक म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीज कडून म्हणा किंवा बँकांकडनं, तो आपल्याला घेता येईल. त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे येतो, की आत्ताचा जो काळ आहे आणि आपल्याकडे जो सगळेजण आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आहोत. तर ह्याच्यात ओव्हरऑल काही चेंजेस जे आपल्याला करावेसे वाटत असतात किंवा ज्याची चर्चा व्हावीशी वाटत असते, तर ती एकत्रित येऊन करता येईल. नवीन रिफॉर्म सेट करता येईल. एक सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रकाशक, विक्रेते या दोन्ही गटांनी एकत्र येऊन काही नियम आपण करू शकतो आणि ते पुढे ज्याच्याने प्रकाशन व्यवसायाला नुकसान होणार नाही आणि नवीन पुस्तकं येत राहतील ह्याचा विचार जरूर केला पाहिजे. आणि हे सगळं आर्थिक दृष्टिकोनातून जर सगळं व्यवस्थित ही घडी बसली किंवा आता इतक्या वर्षानंतर ह्या घडीत काही रिफॉर्म झाले, तर त्याला पुढे जाऊन लाँग टर्ममध्ये आपल्याला चांगले त्याचे बेनिफिट्स मिळतील, फायदे होतील. आता जो तिसरा पार्ट आहे टोटल तो म्हणजे आपल्या व्यवसाय वाढवण्याचा. शेवटी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाची गोष्ट येते, की आपण आर्थिक नियोजन करणार आहोत. तर आपल्याला शेवटी आपले प्रोजेक्शन्स काय आहेत, की एक एका नवीन पुस्तकाची नेमकी आता किती प्रती काढायच्या? नेहमीची 1000 ची आवृत्ती काढायची, की 500 ची काढायची, की 2000 ची काढायची? हे आज आपल्याला सांगता येणं अवघड आहे. तर हे अंदाज बांधण्यासाठी आपल्याला आपला व्यवसाय असं म्हणून चालणार नाही आपल्याला, की अरे आता कोव्हिड आहे आणि काहीच होणार नाही किंवा अरे अनिश्चितताच आहे. आपल्याला त्याच्यात थोडासा पॉझिटिव्ह स्टँड घेऊन मार्केटिंग अधिक करायला हवं. आपल्या पुस्तकांचा प्रसार जास्ती करायला हवा. तो विषय रुजवायला हवा. आणि वाचकांना आपल्याला अट्रॅक्ट करायला हवं. म्हणजे मी इकडे असं सांगेन, की एक वेळ आपण पुस्तकांचं जितकी पुस्तकं आपण दरवर्षी काढतो, प्रत्येक प्रकाशन संस्था जेवढी पुस्तकं काढते, त्याचं प्रमाण थोडं खाली आलं तरी चालेल. पण प्रत्येक पुस्तकावर फोकस हा जास्ती दिला गेला पाहिजे. त्याच्यावर जास्ती मेहनत घेतली पाहिजे. म्हणजे पुस्तक काढतानाही, की कारण शेवटी चांगलं पुस्तकच असेल, जे पुढे जाऊन चालेल. ज्याची लोकं एकमेकांना ते सुचवतील, की "अरे, हे पुस्तक नक्की वाच." तर त्या हिशोबाने आपण चांगलं पुस्तक काढावं.
त्याच्यावर मार्केटिंगची भरपूर मेहनत घ्यावी असं मला वाटतं. पुस्तकाच्या प्रसाराच्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण संघटित पद्धतीने जर संघटनेच्या तर्फे आपण एकत्र एक ग्रुप करून ऍडव्हर्टाइजमेंटचा जर दर खाली आणले तर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटचे दर जर खाली आले तर आपण जास्ती मार्केटिंग आणि पब्लिसिटी करू शकू एका पुस्तकाची. तर आपल्याला एकत्रित पद्धतीने वर्तमानपत्र, त्याचबरोबर टीव्ही चॅनल्स ह्याचाही अजूनपर्यंत आपण फार वापर केलेला नाही टीव्ही चॅनल्सचा, तर तो एकत्रित पद्धतीने आपल्याला करता येईल. माझ्या डोक्यात एक अशी भन्नाट कल्पना आली की शक्य असेल की नाही माहित नाही, की सगळ्या एकत्रित पुस्तकाची जाहिरात करायची. एका प्रकाशकाने जाहिरात करण्याच्या ऐवजी सगळ्यांनी मिळून जाहिरात दर रविवारी आपण करत राहिलो तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होईल. एकूणच वाचक अट्रॅक्ट होतील, दुकानात येतील आणि मग दुकानात जे काही नवीन आलेलं आहे त्याच्याकडे नक्कीच विकत घेतलं जाईल आणि त्याच जोडीला काही जुनी पुस्तकंही बघितली जातील आणि सेल वाढेल. तर असं जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काही बजेट प्रत्येकाने दिलं तर ती अमाऊंट मोठी होईल आणि आपल्याला जास्ती जाहिराती करता येतील. ओव्हरऑल व्यवसायाच्या म्हणजे रोहन प्रकाशनाची जाहिरात करावी का की दुसऱ्या कुठल्या प्रकाशनाची अशी नव्हे, तर ती एकत्रित आपल्याला पुस्तकांची जाहिरात म्हणून वाचनाबद्दल जाहिरात करता येत राहील आणि सातत्याने जर करत राहिलो तर त्याचा उपयोगही होईल. पुढे जाऊन अजून जर आपण विचार केला तर सोशल मीडियाचा आपण खूप सगळ्यांनी वापर बऱ्याच लोकांनी सुरू केलेलाच आहे. तर त्याचा अधिक वापर करून आपण हे करावं. आता ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये बसत नाहीत, पण ह्या प्रॅक्टिकली फायनान्सेसला ऍक्च्युअली बूस्टअप करू शकतात. आपल्याला जर सेल वाढले तर आपल्या सगळीच आर्थिक गणितं सुधरू शकतात. अजून एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की जो आपण संघटित पद्धतीने ट्रान्सपोर्टचा करावा, ट्रान्सपोर्ट आणि कुरिअर सेवांचा, की आपण त्याचे दर आता खूप वाढलेले दिसतात. कुरिअर सेवांचे जवळपास दुप्पट दर झालेले आहेत. तर आपण एकत्रित आलो आणि आपण अशा काही कुरिअर कंपन्यांशी बोललो तर ह्याच्यात आपण बऱ्यापैकी खर्च वाचवू शकू. त्याच जोडीला मला असं सुचवावंसं वाटतं, ही पण एक थोडीशी वेगळी एक कल्पना अशी आहे की आपण सगळे प्रकाशक विक्रेत्यांनी एरिया वाईज जिकडे आपली ऑफिसेस आहेत, दुकानं आहेत, तर तशा पद्धतीने जर आपण ग्रुप्स केले, आता उदाहरणार्थ रोहन प्रकाशनाच्या बाजूला ज्योत्स्ना प्रकाशन आहे, साधना प्रकाशन आहे, अगदी बाजूबाजूलाच आहेत असं आपण म्हणूया. तर एकत्रित हा समज ग्रुप आहे आणि जर कोणाची ऑर्डर असेल तर ती एकत्रित जाऊ शकते. असं होऊ शकतं आत्ताच्या काळामध्ये की पूर्वी एक पूर्ण बॉक्साची समज एका दुकानदाराकडून ऑर्डर येत असेल पूर्वी, तर ती आता मे बी तेवढी येणार नाही आणि मग त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च हा जास्ती जाणवायला लागेल. तो विक्रेत्यालाही जाणवेल, तो प्रकाशकालाही जाणवेल. दोघं एकमेकात बोलून ठरवतील की बाबा तुम्ही म्हणजे खर्च कोण बेअर करेल ह्याच्यात काही डिस्कशन होऊ शकतं. पण त्या जागी जर असं असेल की 3 प्रकाशकांची पुस्तकं एकत्रित गेली तर खर्च तेवढाच राहील पाठवण्याचा. विक्रेत्यालाही एकत्र पुस्तकं मिळतील आणि पुस्तकं एकूण एकमेकांकडे पोहोचणं हे जास्ती प्रमाणात होईल, जेणेकरून त्याचा उपयोग वाचकाला होईल आणि सेल वाढेल. तर मला असं वाटतं आपण हे असे जिकडे आपली ऑफिसेस आहेत ते असं एकत्रित संघटित पद्धतीने जर काही ग्रुप्स केले आणि एकत्रित पुस्तकं पाठवण्याचा जर आपण विचार केला तर त्यांनी सेल नक्की वाढू शकेल आणि खर्च खाली येतील. पुढे जाऊन प्रोडक्शन हा विषय एक होता जो बोलायचा होता की प्रोडक्शन मध्ये आपण आपल्या पेपरवाल्यांबरोबर चर्चा करून क्रेडिट लिमिट जर वाढवू शकलो, म्हणजे त्यांच्याकडून जर पेमेंट देण्याचं एक्सटेन्शन आपल्याला मिळालं तर आपल्याला आपला जे काही टोटल पैसे आहेत, कॅश फ्लो आहे तो मॅनेज करणं अधिक सोपं जाईल. मगाशी मी म्हणालो होतो त्याप्रमाणे आपल्याला आपले स्टॉक चा अंदाज घ्यायला हवा की नेमके किती स्टॉक मेंटेन करायचे आहेत. तर त्या सगळ्यांनी आपण हा नक्की विचारात घेऊ शकतो की आपली रिप्रिंट्स मध्ये जे पैसे एका आवृत्तीसाठी जाऊ शकतात ते थोडे पैसे सेव्ह होतील, डिफर होतील, टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यात पैसे टाकू शकू. त्याच जोडीला आवृत्ती कितीची करायची हे ठरवणं फार गरजेचं आहे आणि संघटित पद्धतीने मग तसे आपण सगळ्याच सप्लायर्सशी आपण तसं बोलू शकू. दुसरं
प्रिंट ऑन डिमांडचा ह्याच्यात सगळेजण वापर करू शकतील. त्यांनी एका पुस्तकाची कॉस्ट जरी वाढली तरी एकत्रित जर बघितलं तर आपले आत्ता खर्च होणारे पैसे कमी असतील आणि आपल्याला तसं नियोजन करता येईल. जशी मागणी वाढेल तसे आपण पुस्तकं छापून घेऊ शकतो ह्या तंत्रज्ञानाद्वारे. सो हेही एक उपयोगाचं ठरेल असं मला वाटतं. एक ओव्हरऑल जर आता बघायचं झालं तर शेवटी प्रकाशन व्यवसाय आता रोहन प्रकाशन 37 वर्षापासून आहे. अनेक प्रकाशन व्यवसाय खूप जुनी आहेत, काही नवीन असतील. आपण सर्वांनी तेव्हा खूप कष्ट केले, एक पायाभरणी केली आणि आपण इथपर्यंत आलो. पण आता मला असं वाटतं की ही वेळ परत अशी आहे की आपण सगळ्या गोष्टी परत बघितल्या पाहिजेत आणि आपल्या व्यवसायात आपण रिइन्व्हेस्ट केलं पाहिजे, की परत आपल्याला भांडवल टाकायला लागेल, आपल्याला परत ह्याच्याकडे नव्या उमेदीने बघावं लागेल आणि तशा पद्धतीने आपलं आर्थिक नियोजन करावं लागेल. थोडं सावध असणं गरजेचंच आहे, पण त्याच जोडीला थांबूनही चालणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण हे म्हणालो की आता 1 वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये आपले नेमके खर्च किती आहेत आणि आपल्याला पुस्तकं किती काढायची आहेत. म्हणजे दरवर्षी समज एक संस्था 40 पुस्तकं काढत असेल तर आता त्यांनी किती काढावी, तर तो खर्च थोडा खाली आणू शकतो का आपण, आणि तो आणून आपण आपले सगळे जे अवेलेबल फंड आहेत की आपले सेव्हिंग्ज असतील हे असतील तर ते कसे मॅनेज करायचे हे आपल्याला ठरवता येईल. आता ही गोष्ट परत मला इकडे सांगावीशी वाटते की किती काळ असं चालेल हे शेवटी अंदाज आहे, हा आपला अंदाज आहे आणि त्याच्यानुसार आपण करत राहू शकतो आणि मार्ग शोधत राहू शकतो. पण ते तसं पॉझिटिव्ह राहणं हे आता गरजेचं आहे. आणि आपल्याला ह्याच्यातून मला म्हणजे लॉकडाऊनच्या मेन अनुभवातून असं वाटतं की आपल्याला खर्च आणि आपली विक्री ह्याचा ताळमेळ जसा बसवायचा आहे तो बसवून एक गोष्ट अशी मानली जाते की 2015 साली बिल गेट्सनी एक भाषण दिलं होतं टेड टॉकच्या प्लॅटफॉर्मवर की येता काळामध्ये असे पॅन्डेमिक्स, व्हायरसेस ह्याच्यावर काहीच रिसर्च झालेला नाही आणि त्याच्यावरच ऍक्च्युली पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. तर त्याची ही वाणी 2015ची आता आपण सत्य होताना बघतो आहोत. तर असंही होऊ शकतं की पुढे हे सातत्याने असे काही ना काही होऊ शकतं. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या व्यवसायात एक कंटिंजन्सी फंडचं नियोजन केलं पाहिजे. कंटिंजन्सी फंड म्हणजे आपत्कालीन वेळेस लागणारा आपला फंड, की जे आत्ता काही आपण खर्च जे नॉर्मल परिस्थितीत जे अधिक करत असतो ते अगोदरच त्याचं थोडंसं हे करून तो खर्च बाजूला काढत राहणं आणि जेव्हा कधी परत अशी जर वेळ निर्माण म्हणजे वेळ आली आपल्यावर, येऊ नये अशीच आपल्याला ईश्वर चरणी प्रार्थना आहे, पण जर आली तर आपल्याकडे काहीतरी बॅकअप प्लॅन असेल, थोडेसे जास्तीचे पैसे असतील जेणेकरून आपली सस्टेनेबिलिटी वाढू शकेल. तर ओव्हरऑल सगळे असे मुद्दे आहेत. मला माझं बोलणं संपवण्याच्या आधी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला ह्या विषयावर बोलायला उद्युक्त केलं. राजू बर्वेजींचे मनापासून आभार आणि अनिल मेहतांचे की त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू ह्या विषयावर बोल, आम्ही आहोत तुझ्या मार्गदर्शनाला. माझे वडील प्रदीप चंपानेरकर यांनी मला बरेच आमच्या चर्चा. एकूणच हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून आज ह्या मीटिंग्स घेतो आहोत झूमवर आणि एकमेकांचे ह्याच्यात विचारांचा आदान प्रदान होतंय. माझ्या मते ह्याच्यात जे विषय आपण घेऊ ते पुढे जाऊन अधिक त्याच्यावर सखोल चर्चा केली जावी, काही डॉक्युमेंटेशन व्हावं असं मला वाटतं, जेणेकरून पुढच्या रेफरन्सलाही हे मटेरियल तयार होईल आणि आपल्या सर्वांनाच त्याचा एक सिरियसनेस असेल आणि आपण त्याचा एकमेकांना ते सुचवू सुद्धा. सो मला इकडे असंही सांगावं असं वाटतं की जे काही मला सुचलं माझ्या अनुभवातून, माझ्या विचार करण्याच्या पद्धतीतून ते मी इकडे मांडलं. तसंच प्रत्येक संस्थेच्या काही वेगळ्या आयडियाज असतील, काही त्या सगळ्यांनी शेअर कराव्या, कारण हा काळ हा माझ्या दृष्टीने एकत्रित जाण्याचा आहे, एकत्रित पुढे जाण्याचा. आपण सगळ्यांनी जे वर्षानुवर्ष कष्ट करून जे तयार केलेलं आहे
ते तो व्यवसाय चालू ठेवून तो वाढवणं ही तेवढंच महत्वाची गोष्ट आहे. सो परत मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो की माझ्या मते वेळ संपलेली आहे. मधुर, धन्यवाद, तू सगळं अरेंज केलंयस. कोणाला काही आता बोलायचं असेल तर म्हणजे तसा वेळ असेल तसं मला सांगावं.